तुला असं काही आठवतं की बाबा कुणा म्हणजे असं काही भेटून आल्यानंतर ते कुटुंबामध्ये त्याच्याबद्दल बोलायला त्यांना आवडायचं किंवा त्यांनी असं सांगितलेलं की ज्याच्यामुळे ते खूप प्रभावित झालेले आहेत, असा एखादा प्रसंग वगैरे काही? आता लगेच लक्षात येत नाही, पण त्याच्याशी थोडंफार म्हणजे बाबांबद्दल थोडंफार प्रकाश टाकणारा एक प्रसंग मी सांगतो की बाबांना एकदा फोन आला आणि त्या काळात इंटरनॅशनल कॉल येणं बाहेरनं म्हणजे खूप मोठी घटना असायची. तर तो कॉल डॉक्टर श्रीराम लागूंचा होता. अच्छा. आणि ते पोचले होते माउंट किलिमंजारोला. आणि बाबांना माहिती नव्हतं की डॉक्टर लागू तिकडे पोचलेत. तर ते म्हणाले येतोस का? तर बाबांना मी येतो ना, कुठे यायचं? तर ते म्हणाले माउंट किलिमंजारोला. तर मग हो. तर नंतर मग मी आता माझं पुस्तक नवीन जे झालंय त्याच्यात त्या लेखात लिहिलं आहे, तर मी त्याला लिहिलं की तू पुढे हो, मी आलोच. प्रत्यक्ष जाणं मला कठीण होतं वेगवेगळ्या कारणाने. म्हणजे त्यावेळेला ऑफिसमध्ये मी इतका गुंतलो होतो की केवळ मनोरंजनासाठी एक 8 दिवस काढणं किंवा तितका खर्च करणं या दोन्ही गोष्टी मला शक्य नव्हत्या. पण मी त्याला म्हटलं तू पुढे हो, मी आलोच. पण त्याच्या मागे एक फिलॉसॉफी आहे. ती फिलॉसॉफी अशी आहे की एखादी गोष्ट आपल्याला इन स्पिरिट करावीशी वाटते तर आपण कुठेही स्वतःवरती आपण ते बंधन घालू नये की आपण कसं करणार, काय करणार. तर त्यामुळे आमच्या घरात त्याला एक शब्द पडला की हा किलिमंजारो विषय की आपल्याला तत्वतः करायचंय, कदाचित लगेच जमणार नाही, पण त्यामुळे पण ह्याने तुम्ही जो प्रश्न विचारला तर मला एक दुसरं उत्तर सुचलं. ते आता या नवीन पुस्तकात लिहिलंय म्हणून. ते कुरियन यांच्यासाठी मी एक प्रोजेक्ट केला आणि तेव्हा हे ॲनिमल हजबंड्री आणि मिल्क कोऑपरेटिव्स याबद्दल 3 वर्ष मी इतकं काम केलं आणि सगळ्यांना भेटलं. म्हणजे अगदी मोरारजी देसाईपासून ते ॲनिमल हजबंड्रीच्या ह्याच्यात किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करणारे फार्मर्स देशात सगळ्या ठिकाणी, पंजाब अनेक ठिकाणी जाऊन फार्मर्सना भेटणं, त्याची भाषा येवो न येवो हे सगळं आम्ही केलं. आणि तेव्हा मात्र गाय म्हटलं की मी भयंकर एक्साईट होतो.